Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 1.2 warm up with Tara and friends. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वार्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स यामधील वेगवेगळे गेम्स या ठिकाणी लर्न करत आहोत. आज या ठिकाणी आपण गेम 6 हा या ठिकाणी लर्न करणार आहोत. गेम 6 त्याचं नेम आहे क्वेश्चन रेस, म्हणजे प्रश्नांची या ठिकाणी आपल्याला शर्यत लावायची आहे. राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन इच बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स. खाली काही वर्ड दिलेले, त्या वर्डवरून आपल्याला योग्य असे मिनिंगफुल क्वेश्चन हे तयार करायचे. द फर्स्ट वर्ड टू डू सो इट द विनर. यू मस्ट यूज न्यू आयडिया इन ईच क्वेश्चन. आणि हे प्रश्न जोही तयार करून दाखवेल तो विद्यार्थी या ठिकाणी विनर म्हणून घोषित करण्यात येईल. या ठिकाणी हू, व्हॉट, वेअर, वेन, वाय, हाऊ हे जे वर्ड आहे हे सर्व वर्ड काय आहे, प्रश्नार्थक वर्ड आहे. या सर्व वर्डला म्हणतात क्वेश्चन वर्ड, म्हणजे प्रश्नार्थक वर्ड. हे प्रश्नार्थक शब्द आहे आणि ह्या शब्दांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स बनवायचं, मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं आणि क्वेश्चन हा या ठिकाणी बनवायचा आहे. माझ्या नोटमध्ये हे जे मिनिंगफुल क्वेश्चन्स आहे हे मी या ठिकाणी तयार केलेले आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी क्वेश्चन रेस पहिला दिलेला तर हू, मग त्या ठिकाणी आपण पुढे हू आर यू, तू कसा आहेस असा प्रश्न या ठिकाणी तयार करू शकतो. सेकंड आहे व्हॉट इज युअर नेम. व्हॉटपासून व्हॉट इज युअर नेम असा क्वेश्चन तयार होतो. 3 वेअर या शब्दापासून वेअर डू यू लाईक. 4 वेन या शब्दापासून वेन इज युअर बर्थडे. त्यानंतर 5 वाय वॉज ही क्राईंग. 6 हाऊ आर यू. 7 आर यू हॅपी. तू आनंदी आहे का. आर, इज, हॅव, हॅज हेही या ठिकाणी क्वेश्चन वर्ड म्हणून या ठिकाणी यूज केलेले आहे. 7 नंबर आर यू हॅपी. 8 नंबर इज दिस युअर पेन. 9 नंबर हॅव यू गॉट अ प्राईज. अशी छोटी छोटी सेंटेन्सेस हे क्वेश्चन वर्ड यूज करून या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन बनवायचे आहेत. 9 हॅव यू गॉट अ प्राईज. 10 हॅज शी लर्न द टेबल्स. 11 डू यू प्ले क्रिकेट. 12 डज ही स्टडी प्रॉपरली. 13 आरंट दे आवर फ्रेंड्स. 14 इजंट ही अ शाय पर्सन. 14 isn't he a shy person. 15 don't you think I am right. 16 doesn't she agree. 17 can't we help him. 18 won't you listen to me. 19 can he travel alone. 20 will he come here. 21 may I come in. 22 could we make friends. 23 did he come yesterday. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे जे क्वेश्चन आहे हे क्वेश्चन या ठिकाणी तयार करायचे आहे. असे क्वेश्चन तुम्ही अजून तयार करू शकता. हे सर्व क्वेश्चन या ठिकाणी पुन्हा पुन्हा रीड करा आणि त्यानंतर पुन्हा रीड केल्यानंतर तुम्हालाही अशा प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.